श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, 16 मे 2026 ची ही रात्र तुमच्या आयुष्यात असा काही महाचमत्कार घडवणार आहे ज्याची प्रतीक्षा तुम्ही कित्येक वर्षापासून डोळ्यात तेल घालून करत होता. शनिदेव आता तुमच्या स्वतःच्या रेवती नक्षत्रात प्रवेश करत असून हा काळ तुमच्या कर्माचा अंतिम हिशोब चुकता करणारा ठरणार आहे. ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखलं, ज्यांनी तुमच्या निरागसतेचा फायदा घेतला आणि ज्यांनी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचली, त्या सर्वाचा काळ आता जवळ आला आहे. ही केवळ एक अमावस्या नाही, तर मीन राशीच्या जातकांसाठी रंकते राव होण्याचा तो ऐतिहासिक क्षण आहे, ज्याचा संकेत खुद्द शनिदेवाने दिला आहे. तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही शनेश्वरी अमावस्या तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ कायमचा संपून भाग्योदयाची नवी पहाट घेऊन आली आहे. पण लक्षात ठेवा, शनीची ही चाल जेवढी शुभ असते तेवढीच ती सावध करणारीही आहे. या रात्री तुमच्या वाट्याला अमाप संपत्ती येणार की एखादं मोठं संकट तुमची वाट पाहतय? तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्की कोणत्या रहस्याचा उलगडा करणार आहे? तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातील एक छोटासा उपाय तुमचं संपूर्ण नशीब बदलू शकतो. ही रात्र तुमच्या संघर्षाच्या अंताची आणि विजयाच्या सुरुवातीची साक्ष देणारी ठरेल. मीन राशीच्या जातकांनो, 16 मे 2026 ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कलटणारी ठरणार आहे, कारण शनिदेव आता तुमच्या स्वतःच्या रेवती नक्षत्रात प्रवेश करत आहे. मीन राशीचा स्वामी गुरु आणि नक्षत्राचा स्वामी बुध यांचा दुर्मिळ मिलाप तुमच्या भाग्याची कवाडे उघडणारा ठरेल. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या मनात जी एक अनामिक भीती आणि अस्वस्थता होती, ती आता शनीच्या या शुभ परिवर्तनामुळे कायमची नष्ट होणार आहे. ही केवळ एक ग्रहाची चाल नाही, तर तुमच्या कष्टाचं सोनं होण्याची एक दैवी सुरुवात आहे, जी तुम्हाला एका नवीन उंचीवर घेऊन जाईल. मीन राशीच्या जातकांनो, तुमची राशी ही कालपुरुषाची अंतिम राशी आहे आणि शनीचा हा नक्षत्रातील प्रवेश म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक मोठ्या संघर्षाचा अंत आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही जे मानसिक क्लेश सोसले, जे अपमान गिळले, त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब आता शनिदेव चुकता करणार आहे. या अमावस्येच्या रात्री तुम्हाला तुमच्या अंतरात्म्यातून एक विलक्षण शांतता जाणवेल, जणू काही निसर्गच तुम्हाला सांगत आहे की आता तुझे चांगले दिवस आले आहेत. तुमच्या मनात दाटून आलेले निराशेचे सर्व ढग आता या रात्रीच्या तेजाने विरून जातील आणि तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पाहायला मिळेल. मीन राशीच्या जातकांनो, तुम्ही नेहमीच कोणाचे भले केले, पण अनेकांनी तुमच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तुमच्या पाठीमागे कारस्थान रचणाऱ्याची संख्या काही कमी नव्हती, पण आता शनिदेवाचा न्यायदंड सक्रिय झाला आहे. जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते, ते तुमच्याबद्दल समाजात चुकीच्या अफवा पसरवत होते, ते आता स्वतःच्याच कर्माच्या जाळ्यात अडकणार आहेत. तुम्हाला कोणाशीही प्रत्यक्ष लढण्याची गरज पडणार नाही, कारण तुमची सत्यता आणि तुमची नीतिमत्ताच या रात्री तुमच्या विजयाची ढाल बनून उभी राहणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या संवेदनशील मनावर झालेल्या जखमा आता या रात्रीच्या दैवी ऊर्जेमुळे भरून येणार आहेत. अनेकदा तुम्हाला असं वाटत असेल की देवाला तुमचं दुःख दिसत नाही का? पण लक्षात ठेवा, शनिदेव जेव्हा फळ देतात तेव्हा ते अत्यंत गोड असतं. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जे लोक तुमच्यावर जळत होते, त्यांना आता तुमची प्रगती उघड्या डोळ्यांनी पाहावी लागेल. ज्यांना तुम्ही तुमचे मानले, त्यांनीच तुम्हाला डावलले, अशांना आता तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे स्थान समजेल. तुमच्या संयमाचे फळ इतके भव्य असेल की तुमचे मन आनंदाने आणि अभिमानाने भरून जाईल. मीन राशीच्या जातकांनो, 16 मे ची ही अमावस्या तुमच्या घराच्या उंबरठ्यावर सुखाची पावलं घेऊन येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या कुटुंबात जे छोटे मोठे वाद, वैचारिक मतभेद सुरू होते, ते या रात्रीच्या शांततेत विरून जाणार आहेत. तुमच्या राशीचा स्वभाव मुळातच शांतिप्रिय आणि कुटुंबाला जपणारा असतो आणि शनिदेव या
रात्री तुमच्या याच निष्ठेचं फळ तुम्हाला देणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत असलेल्या नात्यात एक नवा विश्वास निर्माण होईल आणि घरामध्ये आनंदाचे मंगलमय वातावरण तयार होईल, ज्यामुळे तुमचं मन तृप्त होईल. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या मुलाच्या प्रगतीविषयी किंवा त्यांच्या भविष्याविषयीची चिंता तुम्हाला सतावत होती, ती आता दूर होण्याचे संकेत मिळत आहेत. या अमावस्येला घरातील मोठ्या व्यक्तीचे आशीर्वाद तुमच्यासाठी सुरक्षा कवच बनून उभे राहतील. जर तुमच्या मनात कुणाबद्दल कटुता असेल तर ती बाजूला सारून प्रेमाने जवळ जाण्याची हीच ती वेळ आहे. या रात्री तुमच्या शब्दांना एक वेगळीच धार आणि माधुर्य प्राप्त होईल, ज्यामुळे दुरावलेली माणसं पुन्हा एकदा तुमच्या प्रेमाच्या छायेत परत येतील. तुमच्या घराची ही शांतता तुम्हाला आंतरिक बळ देणारी ठरेल. तर मीन राशीच्या जातकांनो, 16 मेची ही अमावस्या तुमच्या आर्थिक जीवनात एक क्रांती घेऊन येणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्ही पैशाच्या बाबतीत जो संघर्ष केला, जो संयम राखला, त्याचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. शनीची ही विशेष चाल तुमच्या धनभावावर अशा प्रकारे प्रभाव टाकणार आहे की उत्पन्नाचे नवे मार्ग आपोआप मोकळे होतील. ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला आशा सुटली होती, तिथून अचानक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. तुमची तिजोरी आता रिकामी राहणार नाही, कारण नियतीने तुमच्या कष्टाचं सोनं करायचं ठरवलं आहे. मीन राशीच्या जातकांनो, नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते आता सत्यात उतरताना दिसेल. तुमच्या कष्टाची दखल आता वरिष्ठ घेतील आणि तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार पदोन्नती किंवा मानसन्मान प्राप्त होईल. अनेकदा तुम्हाला असं वाटलं असेल की इतकं काम करूनही मला क्रेडिट मिळत नाही, पण या अमावस्येला शनिदेव स्वतः तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देणार आहेत. व्यवसायातील अडकलेले व्यवहार मार्गी लागतील. आर्थिक विवंचनेतून तुमची कायमची सुटका होईल. मीन राशीच्या जातकांनो, मे 16च्या या पवित्र अमावस्येला शनीच्या 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी आणि त्यांची पूर्ण कृपा मिळवण्यासाठी भक्ती हाच एकमेव खात्रीशीर मार्ग आहे. ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि इडापिडा जाळून टाकण्याची एक सुवर्ण संधी आहे. या रात्री जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने भगवान हनुमानाची शरण गेलात तर शनिदेव अत्यंत शांत आणि प्रसन्न होतात, कारण बजरंगबलीचे नाव घेताच शनीचे सर्व त्रास क्षणात संपतात असे शास्त्र सांगते. तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व शंका आणि सर्व दुःख हनुमंताच्या चरणी अर्पण करा. ही अमावस्या तुम्हाला संकटातून मुक्त करून एका सुरक्षित आणि सुखी भविष्याकडे घेऊन जाणारा दैवी पूल ठरणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, या रात्री एक छोटासा पण प्रचंड प्रभावशाली असा गुप्त उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून तिथे शांत चित्ताने बसून हनुमान चालिसाचे किमान 11 वेळा पठण करा. तुमचे कितीही मोठे आर्थिक संकट असो, कितीही जुना असाध्य आजार असो किंवा कोर्ट कचेरीची पीडा असो, महाबली हनुमानाची गदा तुमच्या सर्व शत्रूंचा आणि अडचणींचा थरकाप उडवेल. तुमच्या अंतरात्म्यातून जेव्हा जय श्रीराम आणि जय बजरंगबलीचा घोष होईल, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की तुमच्या पाठीशी एक अफाट आणि अजेय शक्ती कवच बनून उभी आहे. आता घाबरायचं काहीच कारण नाही, कारण तुमचे रक्षणकर्ते साक्षात संकटमोचन हनुमान आहेत. मीन राशीच्या जातकांनो, जर तुम्हालाही मनापासून वाटत असेल की शनिदेव आणि हनुमानजींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहावी, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या मनातील दृढ श्रद्धा आणि प्रार्थना व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने जय महाबली, हनुमान, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या निष्ठेची साक्ष ठरेल. आणि अशाच नशिबाच्या गुपितांसाठी, जीवनातील अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची अतूट श्रद्धाच तुमच्या विजयाचा मार्ग सर्वात सोपा आणि सुखकर करेल.